ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम 3.1 इफ. विद्यार्थी मित्रांनो, आपण इफ या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. अतिशय सोप्या पद्धतीने ॲप्रिसिएशन कसे लिहावे हे मी सांगणार आहे. तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहून घेता येईल. प्रथम आपण ॲप्रिसिएशनवर परीक्षेला कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते पाहूया. क्वेश्चन: रीड द फॉलोइंग पोएम and write an appreciation of it with the help of the points given below. 5 marks. तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील कविता दिली जाते, त्याखाली पॉइंट्स म्हणजे मुद्दे दिले जातात, त्यानुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचे असते. चला आता दिलेल्या पॉइंट्सनुसार ॲप्रिसिएशन कसे लिहायचे ते पाहूया. टायटल. टायटल म्हणजे शीर्षक किंवा कवितेचे नाव. टायटलच्या समोर कवितेचे नाव लिहा. बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये कवितेच्या सुरुवातीला टायटल दिलेले असते, तरी पण सर्व कवितांची नावे लिहिण्याचा सराव करा. मग टायटलच्या पुढे काय लिहिणार? इफ. पुढील पॉईंट कोणता आहे? नेम ऑफ द पोएट म्हणजे कवीचे नाव. हे सुद्धा बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेतच कवितेच्या शेवटी दिलेले असते, तरी पण तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 8 कविता आहेत, त्यांची नावे व कवींची नावे लिहिण्याचा सराव करा. नेम ऑफ द पोएट पुढे काय लिहिणार? रुडयार्ड किपलिंग. चला आता तिसरा पॉईंट पाहूया. राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे कवितेतील नियमित यमक योजना. राईम स्कीम कशी देतात हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कवितेची राईम स्कीम अगदी सहजपणे सांगता येईल. चला आता या कवितेतील पहिल्या स्टांजाची राईम स्कीम पाहूया. प्रथम आपण स्टांजा वाचूया. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लूझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ व्हेन ऑल मेन डाऊट यू but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating, and 8, don't look too good nor talk too wise. आता प्रत्येक ओळीच्या शेवटच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. केली? कोणते आले शेवटचे शब्द? यू, 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 टू, वेटिंग, लाईज, हेटिंग आणि वाईज. आता यू पुढे ए लिहा. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमधील यू पुढे ए लिहा. त्यानंतर टू पुढे काय येईल? तर एच येईल, कारण यू आणि टू हे रायमिंग वर्ड्स आहेत. नंतर पुढचा शब्द कोणता? वेटिंग. त्यापुढे बी लिहा, कारण तो यूचा रायमिंग वर्ड नाही. नंतर लाईज पुढे सी लिहा. हेटिंग पुढे बी लिहा, कारण वेटिंग आणि हेटिंग हे रायमिंग वर्ड्स आहेत. आणि शेवटी वाईज पुढे सी लिहा, कारण वाईज आणि लाईज हे रायमिंग वर्ड्स आहेत. आता आपली पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काय आली? ए, 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 बी, सी, बी, सी. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजाची राईम स्कीम ही पहिल्या स्टांजापेक्षा काय आहे? वेगळी आहे. स्टांजा 2 ची राईम स्कीम ए बी, ए बी, सी डी, सी डी. स्टांजा 3 ची राईम स्कीम ए बी, ए बी, सी डी, सी डी. चला पुढील पॉईंट पाहूया. फिगर ऑफ स्पीच. एनी वन. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषिक अलंकार. फिगर ऑफ स्पीच कोणकोणते आहेत आणि ते कसे ओळखायचे याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला कोणत्याही एका फिगर ऑफ स्पीचचे नाव लिहायचे आहे. जास्त नावे लिहिली तरी चालतील. या कवितेत अलिटरेशन, अँटिथेसिस, हायपरबोली, मेटाफॉर,
पर्सॉनिफिकेशन आणि रिपिटिशन हे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. यामध्ये एक ट्रिक आहे पहा. परीक्षेच्या वेळी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचची नावे आठवली नाही तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही कविता आली तरी अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच लिहा आणि 1 गुण मिळवा. आहे की नाही सोपे? चला पुढील मुद्दा पाहूया. थीम और सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स. थीम और सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना. म्हणजेच कवीला या कवितेतून नेमके काय सांगायचे आहे हे 2 ते 3 ओळीत लिहा. आता या कवितेची सेंट्रल आयडिया लिहूया. द पोएम इफ इज an advice given by a father to his son on how to be successful and yet be a good human being. This poem deals with valuable pieces of advice given by father to his son. Several of the lines in the poem begin conjunction if. The central idea of this poem is that success comes from self-control and true sense of value of things. आता आपण संपूर्ण ॲप्रिसिएशन उत्तरपत्रिकेवर कसे लिहायचे ते पाहूया. टायटल इफ. नेम ऑफ द पोएट रुडयार्ड किपलिंग. राइम स्कीम. स्टांजा 1 A A A A B C B C. Stanza 2 A B A B C D C D. Stanza 3 A B A B C D C D. Figures of speech, alliteration, antithesis, hyperbole, metaphor, personification, repetition. Theme or central idea. The poem if is an advice given by a father to his son on how to be successful and yet be a good human being. This poem deals with valuable pieces of advice given by father to his son. Several of the lines in the poem begin conjunction if. The central idea of this poem is that success comes from self-control and true sense of value of things. आता तुम्हाला इफ या कवितेचे ॲप्रिसिएशन कसे लिहायचे हे चांगल्या प्रकारे समजले असेल. हे लिहिण्याचा सराव करा आणि ॲप्रिसिएशनचे 5 पैकी 5 गुण मिळवा. ओके, तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा. गॉड ब्लेस यू. हेल्दी, वेल्दी अँड हॅपी लाईफ.